नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जपानचं चलन धोक्यात आलेलं आहे आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेसमोर एक गंभीर पेच निर्माण झालेला आहे. ह्याची नेमकी काय माहिती आहे ती आजच्या घडीला आपण घेऊ. एक छोटंसं प्रेझेंटेशन तुमच्या समोर करते आहे आणि त्यातून जरासे काही तपशील बघू आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जे विवेचन करायचं आहे त्याच्याकडे बघू. तर एक तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, व्हाय इज द येन डाउन? येन खाली घसरलाय, घसरलाय, घसरलाय म्हणजे किती? तर तो 163 पर्यंत गेलाय. म्हणजे 163 येन मोजले, तर तुम्हाला $1 मिळतो. आणि हा आकडा जो आहे, तो गेल्या काही दशकांमधला लोएस्ट आकडा आहे असं म्हटलं जातं. बरं, ही जी घसरण आहे, ही घसरण इथेच थांबलेली नाहीये. ती अजून पुढे सुरूच आहे. अ, येन असा का घसरावा? कारण जपान ही तर एक अत्यंत सक्षम अशी अर्थव्यवस्था आहे असं समजलं जात होतं. जपानी कंपन्या, ह्या कर्तबगार कंपन्या, अनेक शोधांच्या जनक आणि संपूर्ण जगातून पैशाचा ओघ जपानने आपल्याकडे वळवला, तो त्यांच्या तंत्रज्ञानामधल्या भरारीमुळे. हे सगळं जपानचं जे कर्तृत्व आहे ते आठवत असतानाच आज जपानवरती ही पाळी का आली? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. तेव्हा त्यांचं नेमकं काय झालेलं आहे अ, हे बघण्याची गरज आहे. त्याच्यासाठी एक छोटासा हे सांगते, रेफरन्स किंवा संदर्भ सांगते तो असा, की जपान आणि अमेरिका हे एक प्रकारे एकमेकांशी अर्थव्यवस्थेने जोडले गेलेले देश आहेत. म्हणजेच एक म्हणजे त्यांच्याकडे ती कायमची क्रेडिट लाईन आहे. म्हणजे जर का जपानला कधी डॉलर कमी पडले, तर त्यांची जशी क्रेडिट लाईन UAEनी मागितलेली होती आणि त्यावेळी मी जपानचा उल्लेख केलेला होता. ती क्रेडिट लाईन जपानला त्यांनी दिलेली आहे. बरं, आता जपान काय करत होतं इतके दिवस, की त्यांच्याकडे जे येन जमा होत होते, ते कोणालाही समजा मला जर का अमेरिकन बॉन्ड विकत घ्यायचे असतील, तर मी सरळ-सरळ बँक ऑफ जपानकडे जाऊ शकत होते. माझे येन त्यांच्याकडे डिपॉझिट करायचे. त्या किमतीचे डॉलर बँक ऑफ जपान मला देत असे आणि मग ते डॉलर वापरून मी अमेरिकन बॉन्ड्स विकत घेऊ शकत असे. हे सगळं करण्यासाठी बँक ऑफ जपान माझ्याकडून काहीही इंटरेस्ट घेत नव्हता. म्हणजे व्याज घेत नव्हता. ऑलमोस्ट 0 किमतीला हा सगळा व्यवहार चालायचा आणि त्याच्यामुळे जपानकडे जो काही सरप्लस येन जमा व्हायचे, ते सगळे येन हे अमेरिकेच्या मार्केटमध्ये गुंतवले जायचे. त्याला कॅरी ट्रेड म्हणायचे. कॅरी ट्रेड म्हणजे काय? येन कडून डॉलर, डॉलर कडून बॉन्ड. तुम्हाला मध्ये काहीही देण्याची गरज नव्हती. त्याला कॅरी ट्रेड म्हटलं जात होतं. हा कॅरी ट्रेड सुद्धा आता धोक्यात आलेला आहे. कारण बँक ऑफ जपानच्या लक्षात आलं, की अशा प्रकारे आपण जे काही ट्रान्झॅक्शन करू देतोय त्याची हानी जपानी येन पर्यंत पोहोचते आहे. जपाननी जे त्याला आता सुशी बॉन्ड मी म्हटलंय ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही वाचत असाल. ते सुशी बॉन्ड म्हणजे जपानी बॉन्ड आहेत. ते त्याची किंमत आज घसरलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण एक बातमी बघितलेली होती, की बँक ऑफ जपाननी ठरवलं, की हे जे बॉन्ड्स आहेत, जे ते पूर्णपणे 0 इंटरेस्ट रेटला येनचे डॉलर करून देत होते. ते आता त्यांनी थांबवलं आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं म्हणजे 0.25 इतकं पर्सेंटने का होईना, पण त्यांनी व्याज घ्यायला सुरुवात केली. तरी देखील हा ट्रेंड काही थांबला नाही आणि अशा तऱ्हेने जे बॉन्ड्स तयार झाले, त्या बॉन्ड्सची किंमत हळू घसरत गेली आणि ही घसरत किती झाली, तर जवळ-जवळ 50 ते 60% किंमत आता ते बॉन्ड्स विसरून गेलेले आहेत. त्यांचा लॉसेस एकूण लॉसेस जे आहेत ते जपानला जवळ-जवळ $80 बिलियन पर्यंत 2025 मध्ये भोगायला लागतील अशी चिन्ह दिसत होती. आता असं झाल्यानंतर लोकांनी समजा बॉन्ड विकायचे म्हटले, कारण उघड आहे मी जर का $100 खर्च केले असतील,
मला आज $60च परत मिळणार असेल, तर मी तर बॉन्ड ठेवणार नाही. म्हणजे जेव्हा घसरण सुरू झाली, त्याच वेळेला हे बॉन्ड विकायचं पण काम झालं. हे बॉन्ड विकत कोण घेणार? ते अर्थातच बँक ऑफ जपानला विकत घ्यावे लागले. बँक ऑफ जपानला जेव्हा बॉन्ड विकत घ्यायला लागतात, तेव्हा त्यांच्याकडची कॅश संपते. सिस्टम मधली लिक्विडिटी हळू-हळू कमी व्हायला लागते आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम हे अर्थव्यवस्थेवरती होत असतात. दुसरा भाग झाला याचा सगळ्याचा ट्रिगर कुठून झाला? खरी घसरण कुठून झाली? तर ती ऑइलपासून. गेले काही महिने तेलावरती जे संकट आलेलं आहे आणि अर्थात त्याच्या आधी सुद्धा रशियाकडचं तेल सुद्धा उपलब्ध नाही. या सगळ्यामध्ये जपान हे राष्ट्र असं आहे की त्यांच्याकडे तेल नाही. त्यांना 100% तेलाची आयात करावी लागते. आणि हे आयात जे आहे त्याचा परिणाम कसा होतो बघा. जसजसा येन घसरत जातो तसतसं तेलाची किंमत त्याला जास्त मोजायला लागते. आणि तेलाची किंमत जास्त मोजली की ते तेल जेव्हा डोमेस्टिक त्यांच्या मार्केटमध्ये वापरलं जातं, त्या सगळ्यावरती त्याचा भीषण परिणाम होतो. मग ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा ऑइल लागतं तुम्हाला. तेव्हा अगदी अन्नधान्याच्या किमतीपासून ते सगळ्यात ज्याला म्हणू आपण फिनिश्ड गुड्स इथून ते तिथपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती ऑइल मधल्या दरवाढीचा परिणाम होत असतो आणि हे भारतामध्ये सुद्धा थोडंफार तुम्हाला झालेलं दिसणार आहे. तुम्ही त्याच्यापासून दूर राहू शकणार नाही कारण भारताची एक गोष्ट चांगली आहे की भारताकडे स्वतःच अगदी अल्प प्रमाणात का होईना पण तेल आहे. पण तरी देखील आपण इम्पोर्टच करतो. दुसरं असं आहे की आपण निदान शुद्धीकरण आपलं आपण करतो. म्हणजे त्याचे जर 2 तुकडे केले, तर निदान क्रूड ऑइल जे घेतो त्याच्यामध्ये आपले जे काही बाहेर पैसे जातात तेवढेच. उरलेले जपानचं ते पण नाही. त्यांना शुद्धीकरणासाठी सुद्धा बाहेरच्यांवरती अवलंबून राहायला लागतं. तेव्हा खरा ट्रिगर जो आला तो या तेलाच्या खरेदीमुळे आलाय आणि त्याच्यामुळे ज्या गटांगळ्या खायला सुरुवात झाली येनची, ती आज 163 पर्यंत येऊन त्याची घसरण झालेली आहे. ही घसरण कुठे ना कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि हे सगळं जे आहे ह्याच्यामुळे अर्थ म्हणजे इकॉनॉमीमध्ये काय होतं, तर लोकांनी जी कर्ज घेतलेली आहेत, ती कर्ज फेडायची कशी परत? कारण लिक्विडिटी नाही. सिस्टममध्ये लिक्विडिटी चणचण, पैशाचा अभाव तयार झाल्यामुळे लोन जेव्हा फेडलं जात नाही, त्यावेळेला डिफॉल्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे कर्जाचा हप्ता चुकणं म्हणजे तुम्ही डिफॉल्टर होता. आणि हे डिफॉल्टर झालेले जे असतात त्यांना इतर संकटांना तोंड द्यावं लागतं. आजच्या घडीला असं म्हणतात, की केवळ म्हणजे खाजगी बँक्रप्सी तर सोडूनच देऊ, दिवाळखोरी आपण. पण कंपन्यांची बँक्रप्सी आपण बघितली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी 30% कंपन्या अधिक दिवाळखोर झालेल्या जपानमध्ये दिसतायत. हे आर्थिक संकट जे आहे ते भीषण संकट का आहे? मी म्हणते ते याच्यासाठी. मग आता काय होणार आहे? तर बँक ऑफ जपानला हे सगळं विकत घ्यायला लागणार आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या दैनंदिन कामावरती होत असतो. आता जपानने 10 वर्षाचे जे बॉन्ड काढलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मी म्हटलं त्याप्रमाणे इंटरेस्ट रेट पण वाढवून दिलेला आहे. पण तरी सुद्धा त्यांना तेवढे जे रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स मिळत नाहीयेत आणि लोक त्या बॉन्डकडे आकर्षित होताना दिसत नाहीये. बरं. आकर्षित करायचं त्यांना तर बॉन्डवरचा इंटरेस्ट रेट वाढवायला लागतो. म्हणजे ह्या अगोदर समजा आपण म्हटलं, की मी $100 कर्ज घेतलं आणि मला जर का त्याच्यावरती बँकेला 1% व्याज द्यावं लागत असेल, तर आज कोणी ते बॉन्ड घेतच नाही म्हटल्यानंतर काय होतं? मला 1% च्या ऐवजी मी 2% म्हणतो सांगायला लागतं. म्हणजे मला लॉस आहे ना. पूर्वीच्या काळी मला जर का $1 व्याज द्यावं लागत असेल, तर ते आज $2 द्यावं लागणार आहे. म्हणजेच रेट जसजसे वाढत जातात म्हणजे बॉन्ड विकले जात नाहीत, तसतसा रेट वाढवायला लागतो आणि मग त्याच्यामधून अर्थव्यवस्थेवरती ताण पडत जातो. हे लक्षात घ्या. आता ह्याच्यामधून पहिल्या सर्वात अ, फटका कोणाला बसतो तर लहान बँकांना बसतो आणि हा लहान बँकांचा जो फटका आहे तो मग करत मोठ्या बँकांपर्यंत. कारण लहान बँका काय करतात, त्यांना सुद्धा कर्जाचं लागत आहे आणि ते कर्ज कुठून घेतात? त्या तर मोठ्या बँकांकडून घेतात. त्या जेव्हा लहान बँका
बँकरप्ट व्हायला लागतात, म्हणजे दिवाळखोरीत जातात, त्यावेळेला अखेर मोठ्या बँकांना सुद्धा त्याचा फटका बसत असतो आणि एक प्रकारे ही लाट जी आहे, ती लाट सर्वत्र हळू-हळू पसरत जाताना आपल्याला दिसते. तेव्हा बँक रन्स म्हणजे अशा तऱ्हेने जर का बँकांकडची कॅश संपली, लिक्विडिटी संपली, तर मग बँक रन सुरुवात होते. बँक रन म्हणजे काय होतं, की समजा मी ठेवीदार आहे, मी त्या बँकेमध्ये समजा एक 10 लाख रुपये ठेवलेले आहेत. मी जर काढायला गेले तर बँक म्हणते आता पैसे नाहीयेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तुमचे 10 लाख आहे ते आम्ही मान्य करतो. पण आजच्या घडीला तुम्हाला 10,000 रुपयापेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत. असं जेव्हा बँक सांगते त्याला बँक रन म्हणतात. तेव्हा प्रत्येक ठेवीदार हा बँकेकडे आपापला पैसा मागायला जातो आणि सगळ्यांना पैसे देता देता बँकेकडचे उर्वरित पैसे सुद्धा संपतात. पण त्यांचे जे लोनच्या रूपाने अडकलेले पैसे असतात ते परत येण्याच्या वाटा बंद झाल्यामुळे इथे ठेवीदार दारामध्ये उभे आहेत, पण त्यांना देण्यासाठी पैसा नाही, अशी अवस्था होते. त्याला बँक रन म्हणतात. त्या अशा बँक रन्स आता जपानमध्ये होऊ शकतात, असं हे आर्थिक संकट आहे. तेव्हा बँक ऑफ जपान जो आहे तो एक प्रकारच्या कोंडीमध्ये सापडलाय. त्याच्या समोर एक पेज आहे आणि तो पेज काय आहे? मी म्हटलं त्याप्रमाणे जर का त्यांनी बॉन्डवरचे जर का त्यांनी रेट वाढवला, म्हणजे इंटरेस्ट रेट वाढवला, अ, तुम्हाला आपल्याकडे पण आहे. आपल्याकडे बँका आपल्याला काय करतात, आपण म्हणतो आपण फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो. फिक्स्ड डिपॉझिटला तुम्हाला किती मिळतात? 3% मिळतात. मुदत जास्त असेल तर 4%, 5%. सीनियर सिटिझन असाल तर आणखी थोडेसे. आता सध्याला रेट काय 7, 7.5 पर्यंत असेल समजा कदाचित. पावणे 7% आहे आणि सीनियर्सना 7, 7.25 पर्यंत मिळत असेल. हा रेट का वाढवायला लागतो? कारण तो रेट जो जास्त देईल त्याच्याकडे लोक जातात. आपला पैसा घेऊन गुंतवण्यासाठी. तेव्हा त्याच्यासाठी रेट वाढवायला लागतात. पण जसजसा रेट वाढत जातो, तसतसं त्यांना व्याजापोटी द्यावे लागणारे पैसे जास्त आहेत. म्हणजेच त्यांना जर का गरजू माणसाला कर्ज द्यायचं झालं, तर त्याला आणखी जास्त रेटनी कर्ज द्यावं लागतं आणि तसा परत कर्ज घेणारा माणूस सापडणं परत कठीण जातं. म्हणजेच ह्या सगळ्याचा परिणाम सरते शेवटी सरकारी अर्थव्यवस्थेवरती होतो आणि सरकारकडून जे काही पेन्शन फंड दिले जातात, इन्शुरन्स असेल, या सगळ्यावरती त्याचा परिणाम, तिथे तो सगळा जो नुकसान आहे ते सगळं तिकडे हळू साचत जातं. हे गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं चित्र जपानमध्ये आहे. त्यांनी जर का रेट कमी ठेवले, तर ते बॉन्ड विकलेच जाणार नाहीत. ते बॉन्ड विकले जाणार नाहीत, कारण लोक काय म्हणतील, की "अरे हा काय देतो मला, हा अर्धा टक्का बॉन्ड देतोय. नको बाबा, मी जातो अमेरिकेकडे. अमेरिका मला 3% देते." उघड आहे. त्यामुळे तुम्ही बॉन्डचे रेट कमी केलेत, तर कोणी तुमचा बॉन्ड घेणार नाही. तुम्ही खूप जास्त केले, तर तुमच्या अर्थव्यवस्थेला ओढ बसेल. अशा ह्या कात्रीमध्ये बँक ऑफ जपान सापडलेला आहे आणि त्यांच्या समोरचं सर्वात मोठं जर का संकट कुठचं असेल, तर ढासळणारा येन जो आहे, त्याची घसरण थांबवायची कशी हा प्रश्न आहे. आणि ही थांबवण्यासाठी मग त्यांनी, ज्याला म्हणतो ना आपण मेड कॉल म्हणतो तसा कॉल घेऊन त्यांनी काय केलं, तर सरतेशेवटी त्यांनी ठरवलं, की येन आपणच विकत घेऊ. आपण येन विकत घेतला तर त्याची घसरण कमी होईल. 163 पर्यंत गेलेला येन त्यांना जरा कुठेतरी थांबवायला लागेल. पण हे ते कधी करतील? येन विकत घेणार ते म्हणजे काय करणार? त्यांना अमेरिकेचे जे बॉन्ड्स आहेत ते विकावे लागतील. जे बँक ऑफ जपाननी अमेरिकेचे बॉन्ड घेऊन ठेवलेले आहेत, ते त्यांना विकावे लागतील. अमेरिकेचे बॉन्ड त्यांनी विकले, तर मग त्यांना येन परत मिळतील. पण येन जर का परत मिळायचे असतील आणि जर का असे अमेरिकेचे बॉन्ड त्यांना लिक्विडेट करावे लागले, तर त्याचा फटका कोणाला बसणार? अमेरिकेला बसणार. कारण बँक ऑफ जपान ज्यावेळेला अमेरिकेचे बॉन्ड विकायला लागतं, तेव्हा ते बॉन्ड ढासळायला लागतात. तेव्हा हे सगळं होऊ नये म्हणून जपानला जवळ-जवळ $53 बिलियन इतके बॉन्ड्स विकण्याची गरज होती. आणि त्याच्यातून तर त्यांची सुटका नव्हती. एवढे मोठे बॉन्ड जर का एका फटक्यात एका देशाने काढले, तर अमेरिकेला धास्ती पडली. त्यांचा जीव टांगणीला लागला. आता काय करायचं? तेव्हा अ, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितलं,
की आम्ही जपानला मदत करायला तयार आहोत. जपानचा येन जो आहे तो ढासळू नये, त्याची घसरण थांबावी म्हणून जे जे काही करायला लागेल ते सगळं करायला अमेरिका तयार आहे. अमेरिकेने काय केलं? अमेरिका म्हणाली बँक ऑफ जपानचं जे धोरण आहे ते धोरण आता आम्ही वॉशिंग्टन DC मधून चालवतो. तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नका म्हणजे काय? जपाननी जर का हेच सत्र चालू ठेवलं तर जगभरच्या प्रत्येक ग्राहकापर्यंत हे संकट जाऊन पोहोचणार आहे. कारण एकदा घसरण सुरू झाली आणि जर का जपानी बँका दिवाळखोरीत जायला लागल्या तर जगभरच्या बँका सुद्धा दिवाळखोरीमध्ये जाण्याचं ते पसरत जाणार. कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात तसा तो इफेक्ट आहे. आणि म्हणून ही परिस्थिती जी आहे ती टाळण्यासाठी अमेरिकेला इंटरव्हेन्शन करावं लागलं. अमेरिका पण हुशार आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी डॉलर विकलेच नाहीत. त्यांनी युरो विकून टाकली. त्यांनी युरो विकले आणि येन विकत घेतले. येनची घसरण थांबवण्यासाठी. म्हणजे आपल्यावरचं संकट त्यांनी जपानला सावरण्यासाठी आपल्यावरचं संकट टाळलं आणि ते टाकलं कोणावरती? तर युरोवरती टाकलं. तेव्हा परस्पर कात्रीत कोण सापडलाय? आता तर युरो सापडलाय. हे सगळं कुठपर्यंत जाणार हा प्रश्न आहे. कारण हे संकट जे आहे ते अतिशय खोलवर गेलेलं संकट आहे. मी शेअरिंग थांबवते एका मिनिटासाठी. कारण आपण ह्याच्यानंतर आपलं पुढचं शेअर करू शकतो. पण हा जपान बँक ऑफ जपान समोरचा हा जो पेच आहे हा साधा सुद्धा पेच नाहीये. ह्या संकटाचा जो परिणाम आहे हा तात्पुरता थांबवलेला आहे त्यांनी. तुम्हाला हे जे काय उपाययोजना आहे ना ही मलमपट्टी असं म्हणा. हा बिलकुल तात्पुरता उपाय आहे. तो दीर्घकालीन उपाय नाहीये. सरते शेवटी जो कोणी देश अशा प्रकारे कर्जामध्ये बुडलेला असतो त्याच्यासमोर एकच मार्ग असतो. आपला खर्च कमी करणं आणि आपलं उत्पन्न वाढवणं. याच्याखेरीज दुसरा काही मार्ग नाही. आणि तो उपलब्ध नसताना मग या सगळ्या मलमपट्ट्या कराव्या लागतात. जर जपानवर आज ही पाळी आली असेल आणि हीच पाळी उद्या युरोपवर आली तर काय होईल कल्पना करा. युरोपची अर्थव्यवस्था सुद्धा अशीच कोसळती आहे आणि ते दीर्घकालीन मंदीच्या संकटामध्ये जातील अशी चिन्ह आहेत. जपानच्या पाठोपाठ युरोप, अमेरिकेचे बॉन्ड कोणाकोणाकडे आहेत जास्त? एक तर जपानकडे जवळजवळ 1 ट्रिलियन पेक्षा जास्त होते. चीननी आता ते कमी करत 700 बिलियन वर आणले. त्यांच्याकडे पण 1.5 ट्रिलियन होते. पण त्यांनी हळूहळू करत गेल्या 2 वर्षांमध्ये ते प्रमाण कमी केलंय. मिडल ईस्टकडे मला वाटतं सगळं मिडल ईस्ट मिळून 2 ते 3 ट्रिलियन त्यांच्याकडे आहेत. युरोपकडे जवळजवळ 3 ते 4 ट्रिलियन आहेत असं म्हणतात. तेव्हा हे सगळे तुम्ही एकत्र केलेत तर तुमच्या लक्षात येईल की एकाने एकदा बॉन्ड विकायला काढले ना की ती लाट सर्वत्र पोहोचेल आणि मग ती कुठे जाईल हे अमेरिकेच्याही हातात राहणार. म्हणून कुठे ना कुठेतरी याला पायबंद घालण्यासाठी, आळा घालण्यासाठी म्हणून आज जपानला वाचवण्यासाठी अमेरिकेला आपलं वजन खर्ची घालावं लागलेलं आहे. पण अशा तऱ्हेने ते किती आणि कोणाकोणासाठी वजन खर्ची घालणार? एकाच वेळेला सगळी संकट जर का येऊन समोर उभी राहिली तर ते कोणाकोणाला वाचवणार? हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर बिलकुल सोपं नाहीये. आणि म्हणूनच एकंदरीतच जगासमोर ही जी परिस्थिती आलेली आहे त्याच्यामधून एक नवी दिशा मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. या सगळ्यातून मोदींनी भारताला कसं वाचवलं आहे त्याचं कौतुक वाटतं. अर्थात आपल्याकडे जे काही लोक विचारशील लोक आहेत त्यांना लक्षात येतं की काय नेमकं चाललेलं आहे ते. इतर देशामध्ये ही जी आणीबाणीची परिस्थिती आहे ती भारतामध्ये नाही आणि त्याचं सगळं श्रेय मोदींना द्यावं लागतं. ज्याचा जर का तुम्ही खोलात जाऊन गंभीर विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की इतर देशांच्या मानाने तुम्ही किती आज सुरक्षित आहात ते. असं आपण म्हणतो ना की ट्रम्पनी आज नेमकं काय केलेलं आहे किंवा त्यांचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी परस्पर जपानला संकटातून वाचवण्यासाठी म्हणून युरोला संकटात घातलेला एक प्रकारे आणि स्वतःचाही जीव वाचवलाय. कारण जपान आणि US हे एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे ते जुळ्याचं दुखणं हे लक्षात घ्या. एक्झॅक्टली असंच दुखणं हे चीन सोबत आहे. चीन आणि अमेरिका यांची इकॉनॉमी सुद्धा अशीच जोडली गेलेली आहे आणि ती ओव्हर डिपेंडंट आहेत एकमेकांवरती.
आत्मनिर्भर म्हणजे काय कळतंय का तुम्हाला? पण का स्वतंत्रपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतोय? त्याची उत्तरं सगळी तुम्हाला या आर्थिक संकट आणि त्याच्यावरती शोधल्या जाणाऱ्या उपायातून दिसाल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.